जर हा किल्ला मराठी सैनिकांनी प्रभावीपणे लढवला असता आणि इंग्रजांच्या ताब्यात दिला नसता तर मराठ्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला असता। ही गोष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्याची। तर नमस्कार मित्रांनो, कोकणात भटकंती करण्यासाठी बेस्ट महिना सप्टेंबर मानला जातो, पण इथली मंदिरे मनाला भुरळ पडतात आणि सागरी मार्गावर असलेला दुर्ग स्वराज्याचा जणू काही खजिनाच। तर हा किल्ला 16व्या शतकातील विजापूरकरांनी बांधून पूर्ण केला होता। तब्बल 12 एकरात असलेला कोकणातील बलाढ्य जलदुर्ग जयगड किल्ला। किल्ल्याला मुख्य दिंडी दरवाजा आणि पारेकऱ्यांचे दोन्ही बाजूस देवडे आहेत। किल्ल्याच्या आतमध्ये 2 मजली इमारत, जैबाचं स्मारक आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे। या किल्ल्याची 2 भागात रचना केली आहे, बाली किल्ला आणि परकोट किल्ला। या किल्ल्याला खूप सारे प्रसिद्ध बुरुज आणि दरवाजे आहेत। मजबूत तटबंदी, जांभा खडकापासून तयार केलेले बांधकाम, तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या। पूर्वी असे म्हणायचे, जर कोणत्याही किल्ल्याचे बांधकाम होत नसेल तर पूर्वीच्या काळी नरबळी दिला जायचा असे सांगितले जाते। या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी महार समाजाच्या जैबा नावाच्या शूरवीरानं आत्मबलिदान दिलं होतं। जयगड म्हणजे केवळ किल्ला नसून गौरवशाली इतिहासाची प्रत्येक आठवण येथे जिवंत आहे।